नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं नवीन इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसीला मंजुरी दिली आहे। इलेक्ट्रिक व्हेकल धोरणाअंतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना काही रस्त्यांवरती टोल माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी तयार केली आहे। त्यामध्ये प्रवासी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। काही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना विशिष्ट रस्त्यांवरती मोठ्या हायवेजवरती टोल माफी देण्यात आलेली आहे। इलेक्ट्रिक व्हेकलची निर्मिती आणि वापर वाढला पाहिजे आणि त्यासोबतच चार्जिंगची व्यवस्थाही तयार झाली पाहिजे, त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी मंडळानं आज मान्य केली। यासोबत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांनाही सरकारनं मोठी मदत जाहीर केली आहे। महाराष्ट्रातील 6 मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जर तुम्ही इलेक्ट्रिक कार वापरत असाल किंवा घेणार असाल तर तुम्हाला टोल माफ होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।